शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025. वेळ दुपारी 1:15ची. बचत गटाच्या एका महिलेने गटातील महिलांना वाटण्यासाठी बँकेतून सुमारे 10 लाख रुपयांची रक्कम काढली. त्यातील सुमारे 1,25,000 रुपये दुसऱ्या खात्यात जमा केले. उरलेली 8,75,000 रुपयांची रक्कम घेऊन बँकेच्या बाहेर आल्यापासून एका आंतरराज्यीय चोराची त्यांच्यावर नजर होती. त्या चोराबरोबरच एक 12 वर्षाचा अल्पवयीन मुलगाही होता. सदर महिला बस स्थानकासमोरील ICICI बँकेच्या समोर लावलेल्या आपल्या गाडीजवळ येऊन गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होती, पण गाडी सुरू होत नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या पतीला फोन केला. पती आल्यानंतर त्यांनी पैसे असलेली बॅग पतीच्या गाडीला अडकून दोघे गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात एक लहान मुलगा सराईतासारखा जवळ आला. अतिशय चलाखीने त्याने गाडीला अडकवलेली ती बॅग काढली. त्याचा साथीदार रोडच्या दुसऱ्या बाजूला मोटरसायकल सुरू ठेवून तयारीतच उभा होता. बॅग घेऊन मुलगा गाडीवर बसताच त्यांनी तातडीने पळ काढला. कोणीतरी बॅग घेतली हे लक्षात येताच त्या पती पत्नीने जोरात आरडाओरडा केला, पण तोपर्यंत हे चोर पसार झाले होते. त्या पती पत्नीने लगेच अकलूज पोलिसात तक्रार दाखल केली. अकलूज पोलिसांनी वेळ न घालवता लगेच परिसरातील CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली. संशयितांची चेहरेपट्टी लक्षात येताच पोलिसांनी आपले खबरे ॲक्टिवेट केले. सोलापूर येथील सायबर सेल कामाला लागली. चेहरेपट्टी लक्षात आल्यामुळे संशयितांची यादी काढण्यात आली. नावं आणि मोबाईल नंबर शोधण्यात अकलूज पोलिसांना यश आले. सदर आरोपीने अकलूज येथून बॅग चोरल्यानंतर टेंभुर्णी मार्गे पळ काढला. मध्य प्रदेशातून 4 चोरट्यांची टोळी एकत्र आली होती. त्यापैकी दोघे तुळजापूर पंढरपूर मार्गे अकलूजला आले होते. उरलेल्या दोघांचे लोकेशन मीरा भाईंदर दाखवत असल्यामुळे पोलिसांची एक टीम तिकडेही गेली. अकलूजला चोरी केलेल्यांचे मोबाईल सर्वेलन्सवर ठेवण्यात आले. या मोबाईलचे लोकेशन नांदेडला असल्याची खबर मिळताच अकलूज पोलिसांची टीम नांदेडला गेली. तेथील सर्व लॉजवरती शोध घेण्यात आला. CCTV व्हिडिओ फुटेजमधील आरोपीच्या चेहऱ्याशी मिळतीजुळती आरोपींची माहिती महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून संकलित करून त्याचे विश्लेषण करण्यात येऊन त्यातील संशयित आरोपीबाबत माहिती घेण्यात आली. त्या आधारे तपास पथक नांदेड भागात शोध घेत असताना माहिती मिळाली की सदर आरोपी हा धार्मिक स्थळांवरील भक्त निवासाचा राहण्याकरता वापर करीत आहे. त्या माहितीचा आधार घेऊन सायबर शाखेच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण केले असता सदर आरोपी हा त्याचे मूळ गावी सांसीकडिया, तालुका पचोर, जिल्हा राजगड, मध्य प्रदेश येथे गेले असल्याबाबत माहिती समजल्याने पथक तात्काळ मध्य प्रदेशाकडे रवाना झाले. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राजगड मध्य प्रदेशचे पोलीस अधीक्षक असलेले अमित तोलानी यांच्याशी संपर्क करून तात्काळ स्थानिक पोलिसांची अकलूज पोलिसांच्या टीमला मदत उपलब्ध करून दिली. आरोपीच्या गावामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने सदर आरोपीचा शोध घेतला असता तो गावी येऊन पोलीस आल्याचा अंदाज आला असल्याने तेथून पळून गेला होता. त्याबाबत त्याच्या चौकशी केली असता सदर चोरीची रक्कम घरामध्ये ठेवून गेला असल्याबाबत त्याच्या घरच्यांनी सांगितले. त्याच्या घरातील रक्कम गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आली. या रकमेवर अकलूज येथील बँकेचे लेबलही होते. चोर अगदी थोडक्यात पसार झाला, पण रक्कम जशीच्या तशी अकलूज पोलिसांच्या हाती लागली. बचत गटातील गरीब महिलांची एवढी मोठी रक्कम चोरीला गेल्यामुळे त्यांच्यासमोर फार मोठे संकट निर्माण झाले होते. परंतु अकलूज पोलिसांनी न थकता न दमता अक्कल हुशारीने या चोरट्याचा माग काढला. चोरटा आज जरी पळून गेला असला तरी कानून के हात बहुत लंबे होते. आज ना उद्या तो सापडेलच. पण पोलिसांनी संपूर्ण रक्कम मिळवल्यामुळे बचत गटातील महिलांच्या डोक्यावरील फार मोठे संकट दूर झाले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके,
पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली DYSP अकलूज विशेष तपास पथकातील ASI श्रीकांत निकम, पोना दत्ता खरात, पोना राकेश लोहार, अकलूज पोलीस ठाण्याचे पोहेका शिवकुमार मदभावी, सायबर शाखेचे जुबेर तांबोळी यांनी केली. याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम घाटगे हे करीत आहेत.